गोलू फारच मस्तीखोर मुलगा आहे. तो घरातल्या सर्व सामानांची नासधूस करत असतो. तो एवढा मस्तीखोर आहे की तो कधी कोणाची पॅन्ट फाडून टाकतो तर कधी कोणाच्या डोक्यावर पाणी टाकतो आणि जोर जोरात हसतो. त्याचे वडील त्याला ओरडले, तू बाहेर जाऊन खेळ, इथे नाही. तू खूप मस्तीखोर झाला आहेस आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुला चांगलाच मार पडेल. नाही बाबा, मी आत्ताच जातो, बाहेर जाऊन खेळतो, ठीक आहे. असं म्हणून गोलू गावाच्या बाहेर जातो आणि बरोबर पक्षी मारायला बंदूकही घेऊन जातो. संध्याकाळची वेळ आहे. झाडावर पाखरं परतण्याला सुरुवात झालेली आहे. गोलूने नेम धरला आणि तो झाडावर बसलेल्या चिमणीच्या घरट्याला लागला आणि चिमणी मरून गेली. गोलू जेव्हा दमला तेव्हा तो परत आला. परत आल्यावर मम्मीला म्हणाला, मम्मी, मला अजून बऱ्याच बंदुकी पाहिजेत. माझ्या सगळ्या गोळ्या संपल्या आहेत आणि मला बंदूक चालवायची आहे. ओके, ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, आता झोपून जा. सगळे झोपले. पहाट झाली. गोलू झोपला होता. त्याला ताप आलाय. याला तर ताप आहे. गोलूचे बाबा, डॉक्टरला बोलवा. हो, आत्ताच फोन करतो. बाबांनी डॉक्टरांना बोलवलं आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, माझा मुलगा रात्री ठीक होता आणि मग त्याला ताप चढला आणि तो सकाळपर्यंत उतरला नाही. बघा जरा त्याला काय झालंय. हो, नक्की बघतो, मी त्यासाठीच तर आलोय. डॉक्टर साहेब, पैशांची चिंता करू नका. हा माझा एकुलता एक मुलगा आहे. याला लवकरात लवकर बरा करा. हो, मी आता त्याला चेक करतो आणि औषधही देतो. डॉक्टरने गोलूला चेक केलं, औषध दिलं आणि म्हणाले, मला वाटतं हा संध्याकाळपर्यंत ठीक होईल. जर ठीक नाही झाला तर मी पुन्हा येऊन चेक करीन. तुम्ही मला कॉल करा आणि माझी फीज मला द्या, म्हणजे मी निघाला मोकळा. किती फीज झाली तुमची? जास्त नाही, 300 आणि 111 रुपयाचं पेट्रोल इथे यायला लागलं. ते सगळं द्यावं लागेल. म्हणजे 411 रुपये मी तुम्हाला द्यायचे? हो बरोबर, पण माझ्याकडे कॅशमध्ये तेवढी नाही आहे. काही हरकत नाही, फोन पे, गुगल पे मी सगळं वापरतो. कसंही पेमेंट करा. पेटीएम वरही तुम्ही पेमेंट करू शकता. हवा असल्यास हा स्कॅनर आहे माझ्याकडे. गोलूच्या बाबांनी ऑनलाईन पेमेंट केलं आणि डॉक्टर साहेब निघून गेले. गोलूची आई बाबा टेन्शनमध्ये आहेत. संध्याकाळ झाली पण गोलूला उठता येत नाहीये. औषध काम करत नव्हतं. तेव्हाच गोलूची आजी त्याला पाहायला घरी आली आणि गोलूचे डोळे पाहून म्हणाली, हा डॉक्टरने ठीक नाही होणाऱ्यातला आहे. याला कोणत्या तरी तांत्रिकालाच दाखवा, जो चांगला जाणकार असेल. तू अशा तांत्रिकाला ओळखतेस का आई? हो, मी ओळखतेच. त्रिलोकीनाथ नावाचा एक तांत्रिक आहे. तो खूप जाणकार आहे. गोलूच्या वरची बाधा झाली आहे. मी आता त्यांना कॉल करून बघते. आजीने त्रिलोकीनाथला कॉल केला. नमस्ते त्रिलोकीनाथजी, माझा नातू आजारी आहे. डॉक्टरला दाखवलं पण ठीक काही झाला नाही. तुम्ही कृपया एकदा येऊन त्याला बघून जाल का? हो ताई, मी काही वेळातच येतो. यानंतर थोड्याच वेळात त्रिलोकीनाथ हजर झाले. डॉक्टरांचं औषध पाहिल्यावर त्रिलोकीनाथ म्हणाले, औषध तर खूप चांगलं दिलंय, मग ठीक का होत नाहीये? याचा अर्थ म्हणजे ठीक बोललात तुम्ही. असं दिसतंय की तुमच्या मुलाला वरची हवा लागलेली आहे. गोलूला बसवा. आता त्रिलोकीनाथने गोलूच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र पुटपुटला. त्यानंतर पिशवीतील भस्म काढून गोलूच्या चेहऱ्यावर मारलं. चेहरा लाल होत गेला. डोळे काळे काळे मोठे भीतीदायक वाटत होते. त्रिलोकीनाथ, तू तुझ्या कामाशी काम ठेव. तू आधी बाहेर ये. या लहान मुलाच्या शरीरातून बाहेर ये आणि माझ्याशी बोल. तुझी समस्या काय आहे? त्रिलोकीनाथाने पुन्हा एकदा भस्म गोलूच्या चेहऱ्यावर मारलं आणि ओरडला, बाहेर लवकर निघ. जखीण त्रिलोकीनाथच्या सांगण्यावर लगेच बाहेर येऊन
गोलूच्या डोक्यावर उडू लागली. मला हा मुलगा पाहिजे. मुलं देवाचं रूप असतात आणि तू जखीण, पण तुला हा मुलगा का हवा आहे? या मुलावर मला बदला घ्यायचाय. बदला? कसला बदला? कशा प्रकारचा बदला? हा लहानसा मुलगा कोणाचं काय बिघडवू शकतो? या मुलाने जेव्हा मी झाडावर आराम करत होते तेव्हा याच्या बंदुकीची गोळी माझ्या पोटातून आर पार निघून गेली. गोलू बंदूक चालवता त्याच जखिणीच्या शरीराच्या मधून झाडावर चालत गेला आणि जखीण त्या मुलाच्या मागे मागे आली आणि त्याला पकडलं. तेव्हापासून या मुलाला मी पकडलेलं आहे आणि आता मी याला माझ्या सोबत नेऊन त्याच झाडावर राहणार. मुलं अज्ञानी असतात, त्यांच्याकडून चुका होतात. तुझ्याकडूनही झाल्या आहेत म्हणून तू जखीण झाली, पण मी तुला मुक्त करी. आज आता तुझ्यावर पवित्र गंगाजळ शिंपडून मी तुला मुक्त करतोय. असं बोलून त्या जखिणीवर त्रिलोकीनाथने लगेच गंगाजळ शिंपडलं. जखीण लगेचच हवेत विरून गेली आणि गोलू बेशुद्ध होऊन पडला. शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की सगळे त्याच्या जवळ उभे आहेत. गोलू आता आधीसारखा मस्ती करत नाही. गोलू फारच मस्तीखोर मुलगा आहे. तो घरातल्या सर्व सामानांची नासधूस करत असतो. तो एवढा मस्तीखोर आहे की तो कधी कोणाची पॅन्ट फाडून टाकतो तर कधी कोणाच्या डोक्यावर पाणी टाकतो आणि जोर जोरात हसतो. त्याचे वडील त्याला ओरडले, तू बाहेर जाऊन खेळ, इथे नाही. तू खूप मस्तीखोर झाला आहेस आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुला चांगलाच मार पडेल. नाही बाबा, मी आत्ताच जातो, बाहेर जाऊन खेळतो, ठीक आहे? असं म्हणून गोलू गावाच्या बाहेर जातो आणि बरोबर पक्षी मारायला बंदूकही घेऊन जातो. संध्याकाळची वेळ आहे. झाडावर पाखरं परतण्याला सुरुवात झालेली आहे. गोलूने नेम धरला आणि तो झाडावर बसलेल्या चिमणीच्या घरट्याला लागला आणि चिमणी मरून गेली. गोलू जेव्हा दमला तेव्हा तो परत आला. परत आल्यावर मम्मीला म्हणाला, मम्मी, मला अजून बऱ्याच बंदुकी पाहिजेत. माझ्या सगळ्या गोळ्या संपल्या आहेत आणि मला बंदूक चालवायची आहे. ओके, ठीक आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. आता झोपून जा. सगळे झोपले. पहाट झाली. गोलू झोपला होता. त्याला ताप आलाय. याला तर ताप आहे. गोलूचे बाबा, डॉक्टरला बोलवा. हो, आत्ताच फोन करतो. बाबांनी डॉक्टरांना बोलवलं आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, माझा मुलगा रात्री ठीक होता आणि मग त्याला ताप चढला आणि तो सकाळपर्यंत उतरला नाही. बघा जरा त्याला काय झालंय. हो, नक्की बघतो. मी त्यासाठीच तर आलोय. डॉक्टर साहेब, पैशांची चिंता करू नका. हा माझा एकुलता एक मुलगा आहे. याला लवकरात लवकर बरा करा. हो, मी आता त्याला चेक करतो आणि औषधही देतो. डॉक्टरने गोलूला चेक केलं, औषध दिलं आणि म्हणाले, मला वाटतं हा संध्याकाळपर्यंत ठीक होईल. जर ठीक नाही झाला तर मी पुन्हा येऊन चेक करीन. तुम्ही मला कॉल करा आणि माझी फीज मला द्या, म्हणजे मी निघाला मोकळा. किती फीज झाली तुमची? जास्त नाही, 300 आणि 111 रुपयाचं पेट्रोल इथे यायला लागलं. ते सगळं द्यावं लागेल. म्हणजे 411 रुपये मी तुम्हाला द्यायचे? हो, बरोबर. पण माझ्याकडे कॅशमध्ये तेवढी नाही आहे. काही हरकत नाही. फोन पे, गुगल पे मी सगळं वापरतो. कसंही पेमेंट करा. पेटीएमवरही तुम्ही पेमेंट करू शकता. हवा असल्यास हा स्कॅनर आहे माझ्याकडे. गोलूच्या बाबांनी ऑनलाईन पेमेंट केलं आणि डॉक्टर साहेब निघून गेले. गोलूची आई बाबा टेन्शनमध्ये आहेत. संध्याकाळ झाली पण गोलूला उठता येत नाहीये. औषध काम करत नव्हतं. तेव्हाच गोलूची आजी त्याला पाहायला घरी आली आणि गोलूचे डोळे पाहून म्हणाली, हा डॉक्टरने ठीक नाही होणाऱ्यातला आहे. याला कोणत्या तरी तांत्रिकालाच दाखवा, जो चांगला
जाणकार असेल. तू अशा तांत्रिकाला ओळखतेस का आई? हो, मी ओळखतेच. त्रिलोकीनाथ नावाचा एक तांत्रिक आहे. तो खूप जाणकार आहे. गोलूच्या वरची बाधा झाली आहे. मी आता त्यांना कॉल करून बघते. आजीने त्रिलोकीनाथला कॉल केला. नमस्ते त्रिलोकीनाथजी, माझा नातू आजारी आहे. डॉक्टरला दाखवलं पण ठीक काही झाला नाही. तुम्ही कृपया एकदा येऊन त्याला बघून जाल का? हो ताई, मी काही वेळातच येतो. यानंतर थोड्याच वेळात त्रिलोकीनाथ हजर झाले. डॉक्टरांचं औषध पाहिल्यावर त्रिलोकीनाथ म्हणाले, औषध तर खूप चांगलं दिलंय, मग ठीक का होत नाहीये? याचा अर्थ म्हणजे ठीक बोललात तुम्ही. असं दिसतंय की तुमच्या मुलाला वरची हवा लागलेली आहे. गोलूला बसवा. आता त्रिलोकीनाथने गोलूच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंत्र पुटपुटला. त्यानंतर पिशवीतील भस्म काढून गोलूच्या चेहऱ्यावर मारलं. चेहरा लाल होत गेला. डोळे काळे काळे मोठे भीतीदायक वाटत होते. त्रिलोकीनाथ, तू तुझ्या कामाशी काम ठेव. तू आधी बाहेर ये. या लहान मुलाच्या शरीरातून बाहेर ये आणि माझ्याशी बोल. तुझी समस्या काय आहे? त्रिलोकीनाथाने पुन्हा एकदा भस्म गोलूच्या चेहऱ्यावर मारलं आणि ओरडला, बाहेर लवकर निघ. जखीण त्रिलोकीनाथच्या सांगण्यावर लगेच बाहेर येऊन गोलूच्या डोक्यावर उडू लागली. मला हा मुलगा पाहिजे. मुलं देवाचं रूप असतात आणि तू जखीण, पण तुला हा मुलगा का हवा आहे? या मुलावर मला बदला घ्यायचाय. बदला? कसला बदला? कशा प्रकारचा बदला? हा लहानसा मुलगा कोणाचं काय बिघडवू शकतो? या मुलाने जेव्हा मी झाडावर आराम करत होते तेव्हा याच्या बंदुकीची गोळी माझ्या पोटातून आर पार निघून गेली. गोलू बंदूक चालवता चालवता त्याच जखिणीच्या शरीराच्या मधून झाडावर चालत गेला आणि जखीण त्या मुलाच्या मागे मागे आली आणि त्याला पकडलं. तेव्हापासून या मुलाला मी पकडलेलं आहे आणि आता मी याला माझ्या सोबत नेऊन त्याच झाडावर राहणार. मुलं अज्ञानी असतात, त्यांच्याकडून चुका होतात. तुझ्याकडूनही झाल्या आहेत म्हणून तू जखीण झाली, पण मी तुला मुक्त करी. आज आता तुझ्यावर पवित्र गंगाजळ शिंपडून मी तुला मुक्त करतोय. असं बोलून त्या जखिणीवर त्रिलोकीनाथने लगेच गंगाजळ शिंपडलं. जखीण लगेचच हवेत विरून गेली आणि गोलू बेशुद्ध होऊन पडला. शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिलं की सगळे त्याच्या जवळ उभे आहेत. गोलू आता आधीसारखा मस्ती करत नाही.